हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद प्रणाम. खूप छान झाला आजचा क्लास. भगवद्गीतेतले प्रत्येक वेळेला श्लोक ऐकताना काहीतरी नवीन शिकायलाच मिळतं. खूप छान झालं. आपण याच्यामध्ये म्हटलंय की सुख दुःख कशाने त्याला फरक पडत नाही असे मुनींबद्दल त्यांनी म्हटलंय. आपण सर्वसाधारण माणसांना त्या सगळ्या गोष्टींचा फरक पडतो. साधं दाढ दुखायला लागली, डोकं दुखायला लागलं तरी आपण डिस्टर्ब असतो. म्हणजे आपली देहात्म बुद्धी बाजूला राहते, आत्मबुद्धी देहबुद्धीच फ्रंटला येते अशा वेळेला. तर ते आपण कसं काय त्याला करू शकतो असं? खूप खूप इम्पॉर्टंट, खूप चांगला पॉइंट आहे की आपण जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींनी आपण विचलित होतो. लगेच कोणी काही बोललं तरी आपण विचलित होतो, कोणी काही अनादर केला विचलित होतो, कोणी काही म्हणजे छोटे छोटे म्हणजे काही होऊ शकतो. पण इथे जसं सांगितलं आहे की भगवान कृष्ण हेच म्हणतात की जो स्थितीधीन मुनी आहे तो या गोष्टींनी कधी विचलित होत नाही. तर हे बोलण्यासाठी इझी आहे, पण खूप एक उच्च तराची ही पोझिशन आहे. त्यांचं मन जे आहे ते किती त्यांचं कंट्रोल्ड असेल की जर कोणी अनादर केला तरी त्याला फरक पडत नाही, कोणी आदर केला तरी फरक पडत नाही. आणि जसं मी सांगत होतो की तुकाराम महाराज त्यांना कधी म्हणजे त्यांना असं कधी काही त्यांना वाटलंच नाही. तर जसं भागवतांमध्ये एक खूप चांगला एक्झाम्पल आहे, अवंतिका मुनी. ते जे अवंतिका ब्राह्मण, ते जे ब्राह्मण होते ते आधी म्हणजे खूप इगोइस्टिक आणि एकदम म्हणजे ते लोकांचा म्हणजे खूप प्राऊड ब्राह्मण होते ते. आणि त्यांच्या जीवनामध्ये काही इव्हेंट होतो आणि ते चेंज होतात आणि ते भक्त बनतात आणि इतके नम्र होतात, इतके नम्र होतात. भागवतामध्ये दिलेलं आहे की ते म्हणजे भिक्षा मागून ते खायचे. आणि जेव्हा त्यांना एकदम मुश्किलीने काहीतरी थोडंसं त्यांना प्रसाद ग्रहण करायला काहीतरी भेटायचं होतं, तर ती जी प्लेट असायची, जे काही असायचं त्यांच्यामध्ये, तर लोक येऊन त्याच्यामध्ये मूत्र विसर्जन करायचे. जस्ट इमॅजिन. आणि त्याला काही वाटायचं नाही. मग तोच व्यक्ती जो इतका घमंडी, इतका प्राऊड होता, म्हणजे त्याच्यावरती त्याला काही बोलायचे, त्याला काही त्याला कधी फरक पडला. आणि का? कारण त्याला समजलं की हे जे आहे ते जग आहे हे द्वंद्वाने भरलेलं आहे. चांगलं वाईट. आज चांगलं आहे, क्षणामध्ये ते चेंज होईल आणि वाईट होईल. आणि आज वाईट आहे तर ते चांगल्यामध्ये, कारण हे एक सायकल आहे. जसं दिवस आहे, दिवस नंतर रात्र, रात्र झाले की परत दिवस. तर हे सायकल आहे. तर ह्याने आपल्याला विचलित होता कामा नये. कारण आपण अफेक्ट का होतो या गोष्टीने? कारण आपल्याला वाटतं की मी हे शरीर आहे, आता जे आपल्याला देह आहे, मी माणूस आहे, स्त्री आहे, इंडियन आहे, मराठी माणूस आहे, मराठा आहे, किंवा जे काय वाटत. कारण आपण ही जी आपल्याला आता उपाधी भेटलेली आहे त्याच्याशी आपण आसक्त आहोत. तर ही जर आसक्ती आपण सोडली आणि आपल्याला जर खरी उपाधी, आपली खरी उपाधी काय आहे? आपली खरी उपाधी आहे चिवेर स्वरूप आहे कृष्णर नित्य दास. मी भगवंतांचा नित्य दास आहे. हे जेव्हा आपल्याला समजेल तर ऑटोमॅटिकली आपला जो फोकस आहे जीवनामध्ये तो चेंज होतो. आणि जसं प्रल्हाद महाराजचं उदाहरण दिलं की त्यांना त्या जो मोठा जे सापाचं जे एक खड्डा होता त्याने जगातले सर्वात विषारी नाग, सर्प, अॅनाकोंडा सगळे होते त्याच्यामध्ये. त्यांना ते टाकलं पण त्यांना काही फरक पडला नाही. कारण त्यांना माहिती आहे की जर मला वाचवायचं असेल भगवंतांना तर कोणी मारू शकत नाही. आणि भगवंतांना जर मारायचं तर मला कोणी राखू शकत नाही. ते राखे कृष्ण मारे कृष्ण राखे के. आणि बरेचसे उदाहरण पाहतो आपण. जेव्हा भगवंतांना मारायचं होतं रामचंद्रांनी, तर शिवजी पण काही करू शकले नाही. ते बाबा बोलले मी पण काही नाही करू शकत. आता तो माझा भक्त आहे, ते त्याच्या प्रती अपराध केला, त्याच्या बायकोचं हरण केलं, तर आता मी तुझी रक्षण करू शकत. आणि जेव्हा भगवंतांना जेव्हा रक्षण करायचं आहे तर कोणी मारू शकत नाही. असं प्रल्हाद महाराजांना किती प्रयत्न केला गेला तरी कोणी काही करू शकत नाही. आणि हे भक्तांच्या जीवनामध्ये आहे की त्यांना कधी म्हणजे हा जो एक ठामपणे विश्वास आहे, त्यांचा विश्वास कधी त्यांचा डगमगत नाही. भगवंतांना वाचायचं आहे, मला भगवान वाचवतील. त्यांना मारायचं आहे तर मला कोणी वाचवू शकत नाही. हा जो एक फोकस जर असला त्याच्या जीवनामध्ये तर मग त्याला कधी येईल. आणि जसं आपण म्हणतो आहे की दाबदुखी आहे किंवा कधी काही अपमान झाला तर हे आपले जे मागच्या जन्माचे जे कर्म आहे
प्रत्येक व्यक्ती आपला एक कर्म घेऊन चालतो, जे बोलतो कार्मिक बॅगेज. प्रत्येक व्यक्तीचा कार्मिक बॅगेज तो आपल्या पाठीवरती घेऊन चालतो. कोणाचं छोटं आहे, कोणाचं मोठं. तर त्याप्रमाणे त्याला ते त्याच्या समोर ते येत राहतं. त्याला व्हॉट एव्हर गुड ऑर बॅड ते तुझ्या समोर. तर भक्त जो आहे त्याचा फोकस असतो की बाबा हे मला कसंही संपवायचं, कारण ते संपवल्याशिवाय मी पुढे भक्तीमध्ये जाऊ शकत. तर हे कर्म मला जर मी इथे जाळून टाकले माझे, तर मी पुढे भक्तीने जाऊ शकतो. आणि जसं ब्रह्मसंहितामध्ये बघा, ब्रह्माजी म्हणतात ना, कर्मानी निर्दहती किंतुच भक्ती भाजा. म्हणजे भगवंताची जी इच्छा असेल, कर्माने निर्दहती, ते म्हणजे दहन करून टाकते सेकंड्स मध्ये. आणि जसं भगवद्गीतेमध्ये बोलतात, माझ्या शरणला सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम मध्ये, माझ्या शरणमध्ये आहे, सर्व तुमचे पाप काढून टाकते, सर्व कर्म आपले निघून जाते. पण त्यासाठी आपला जो सरेंडर आहे, आपला जो त्यांच्या प्रती जी शरणागतीची जी बुद्धी आहे ती तेवढी पाहिजे. जेवढी आपण शरणागत होतो भगवंताला, तेवढं भगवान आपल्याला रक्षण करतो. जसं द्रौपदीच चांगलं उदाहरण आहे. द्रौपदीला वाटलं मी आपल्या हाताने, माझ्यामध्ये ताकद आहे, मी थांबवू शकेल, मी आपली साडी पकडू शकेल. दुःशासन सारखा इतका कितीतरी हजार हातीचं बळ होता, तर तिच्या म्हणजे त्याच्या समोर ती कशी टिकली आहे. तर त्याच्या दोन्ही हातातून एक हात सुटला, मग नंतर एक हात पण सुटायला लागला, तेव्हा तिने दातात पकडली साडी. तोपर्यंत भगवान बघत होते आरामशीर, हा बाबा तुला तुझी शक्ती लावायची लाव, तोपर्यंत काय बोलणं. पण जेव्हा मग तिला वाटलं आता दातातून पण माझी साडी सुटणार आहे, तेव्हा तिने दोन्ही हात होता, हे मुरारी माझी रक्षा कर. जसंच बोलले भगवंतानी, इतकी साडी म्हणजे इतकी मोठी साडी, म्हणजे साडीची फॅक्टरीच होती ती. म्हणजे तो कितीतरी हजार हातीचा बळ असणारा दुःशासन पण तो काढून 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 थकून गेला. बोलला बापरे बाप, हे काय नाही. तर सरेंडर आपला जो आहे, आपली जी शरणागत आहे भगवंताची, तर ती पण तेवढीच पाहिजे. मग ते भगवान पण आपले रक्षा करतात. तसं जर आपला जो फोकस असेल, तर आपल्याला मग त्या विचलित होणार नाही. आपलं दात दुखी किंवा काही असं नाहीये भक्त आपण झालो की मला दात दुखी होणार नाही किंवा माझं डोकं दुखणार नाही, असं नाहीये. पण तो फोकस जो आहे माझा, अरे देवा, म्हणजे जास्त जे विचलित होतं ते विचलित होतं. त्याला माहिती आहे की अरे माझं दात दुखतंय, तर हे माझे कर्माचे फळ आहे. ठीक आहे, डॉक्टरकडे गेला, दवा घेतो तो आपला आणि सहन करत राहतो. असं नाहीये की त्याचा अपमान होणार नाही किंवा त्याला दुःख येणार नाही, असं नाहीये. सडनली म्हणजे असं प्रभुपादजी नेहमी पंख्याचं उदाहरण पण देतात. पंखा चालू असला आणि मी बटन बंद केलं की लगेच तो ब्रेक मारून तिथे असं करणे लगेच थांबत नाही. त्याचा जो इनर्शिया त्यांनी जो गेन केलेला आहे, त्याला तो वेळ लागेल. तसं आपण पण जेव्हा भक्तीमध्ये येतो, तर हे जे मागचे जे आपले जे कर्म आहेत ते आपल्याला संपवावे लागतात. असं नाही, बऱ्याचशा लोकांना वाटतं अरे भक्तीमध्ये आल्यापासून म्हणजे अजून त्रास माझा वाढला. काही लोक म्हणतात असं की मी पहिलं बरा होतो, मी दारू पित होतो, मांस खात होतो, पण मी चांगला मजा करत होतो, म्हणजे मला काही त्रास नव्हता. भक्तीमध्ये चालू केल्यापासून, हे माळा चालू केल्यापासून मी एवढं त्रासलोय की नको. पण हे का होतं? कारण भगवंताला असं वाटतं की ह्याने आता भक्ती घेतली आहे, तर हे जे कर्म आहेत हे मला फटाफट 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 संपवले पाहिजे. आणि म्हणून ते मग जसं एक आमचे सिनियर होते, खूप चांगलं उदाहरण देत. ते काय म्हणतात की जसं कुठलं एक घर आहे, समजा 6 महिने झाले ते घर बंद आहे, तर त्यात म्हणजे धूळ इतकी आहे त्याच्यामध्ये, एक म्हणजे इतकी जाड एक परत आहे त्याच्यावर. असं जेव्हा एक्सटर्नली बघितलं तर वाटेल अरे वा किती चांगलं घर आहे. पण जसंच पुरुष किंवा जे स्त्री आहे ती जेव्हा ती असं पहिला झाडू मारते, तर ती परत धूळ अशी उडते, त्याला असं वाटतं अरे बाप रे बाप, हे काय झालं, मी अजून घाण केलं. पण याचा अर्थ नसं नाहीये. ते जेव्हा मारत राहतो झाडू मारतो, तर मग ती सगळी धूळ बाहेर होते आणि मग ते घर साफ होतं. तर हा जो प्रोसेस आपण जो चालू केला, त्याच्यामुळे असं वाटतं की वी आर गेटिंग ट्रबल्ड मोर, मला जास्त त्रास होत आहे. पण असं नाहीये. आपण जो प्रोसेस चालू केला आहे, तर तो खूप जरुरी आहे तो, आणि त्याच्यामुळे आपल्याला फोकस राहिलं पाहिजे. तर ते जर आपण करत राहिलो, तर मग आपल्याला काही म्हणजे भगवंताकडे जाण्यापासून किंवा भगवंताची भक्ती करण्यापासून कोणी थांबू शकतात. हरे कृष्ण माताजी. प्रभूजी, हरे कृष्णा. ऍक्च्युली तुम्ही आता जे
आपलं ते खूपच छान सांगितलं. कारण ह्या ज्या आपण 16 माळा करतो रोज सकाळी उठून, त्याच्यामुळे जी आपली सहनशक्ती वाढते काही गोष्टींची. जसं तुम्ही म्हणालात, की दुःख आलं. पहिलं असं वाटायचं, की अरे आता काय करायचं? पण आता जेव्हा आपण ह्या प्रोसिजरमध्ये पुढे-पुढे चाललोय, भक्तीमध्ये पुढे चाललोय, तेव्हा आपलं मनच आपल्याला सांगतं, की नाही हे आता थोड्या वेळाकरता आहे किंवा आपल्या कार्मिक भोग आहेत, जे आपल्याला भोगायलाच पाहिजे. त्याच्यानंतर आपण पुढे जायचं. पण हे 16 माळा जेव्हा आपण डेली बेसिसवर करतो, नामस्मरण करत राहतो ना, सतत तेव्हा आणि लेक्चर्स ऐकत राहतो, तेव्हा या गोष्टी समजतात. कसं व्हायचं प्रभूजी, जेव्हा केव्हा मी अगोदर कुठल्याही म्हणजे कोणी गेलं किंवा वारलं तर मी जायची ना तिथे तर मला नाही जमायचं तिकडे जायला. पण आता जेव्हा मी भगवद्गीता रीड केली, हा सेकंड अध्याय जेव्हा वाचलाय, आत्मा म्हणजे काय ही गोष्ट जेव्हा कळली आहे ना, तेव्हा त्या गोष्टीचा आता त्रास जास्त होत नाही आणि आपण अजून त्या भक्तीमध्ये दृढ होत राहतो. तर मला चॅन्टिंगला या ठिकाणी खूप महत्व द्यावंसं वाटतं. तुम्ही आता जे काय सांगितलं, की या ठिकाणी तर चॅन्टिंगमुळे आपल्याला आपली जी सरेंडर भावना आहे कृष्णाप्रती, ती अजून जास्त वाढते असं मला वाटतं. हरे कृष्ण. येस माताजी, खरं आहे. कारण शास्त्र जोपर्यंत आपण समजत नाही, आपल्याला समजत नाही, आपण जाणून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला मग ह्या भौतिक बंधनात आपण म्हणजे जकडले जातो. अरे हा वारला, म्हणजे किती चांगला मित्र होता, माझी मैत्रीण होती, का का असं झालं, देवा तू एवढं का निर्दयी आहेस, म्हणजे लोक देवालाच नाव ठेवतात. पण एकदा आपलं शास्त्र समजायला लागलं की काय आहे, आपण कोण आहोत, भगवान कोण आहे, कर्म कसे चालतात, आपण त्याच्यामध्ये काय चांगल्या लोकांबरोबर वाईट का होतं, वाईट लोकांबरोबर चांगलं का होतं, असे म्हणजे जे प्रश्न आहेत त्याचे एक क्षुल्लक प्रश्न आहेत, ते माणसाचे मग सुटत जातात. म्हणून त्यासाठी शास्त्र जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. हरे कृष्ण. खूप चांगला पॉईंट घेतला माताजी. हरे कृष्ण.